रायगड जिल्ह्यात 302 माध्यमिक शाळा असून त्यामध्ये 4631 शिक्षक कार्यरत आहेत। पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे असल्यानं मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे। त्यामुळे जिल्ह्यात अतिरिक्त शिक्षकांची संख्या निर्माण झाली आहे। या अतिरिक्त शिक्षकांना अन्य शाळांमध्ये सामावून घेण्याची भूमिका शासनानं घेतली असली तरी अनेक शिक्षण संस्था त्यांना सामावून घेण्यास नकार देत आहेत। नवीन शाळेच्या संस्थाचालकांनी आम्हाला कसल्याही प्रकारचं लेखी उत्तर दिलेलं नाही किंवा हजर करून घेत नाही। याचा अर्थ आम्ही दोन्ही शाळेतून लटकते झालो। त्यावरून असं होईल की आमच्या पगारी बंद होऊन आमची उपासमारीची वेळ येऊ शकते। शिक्षण विभागानं दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात 176 शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत। त्यातील 37 शिक्षकांना जिल्ह्यातील विविध शाळांमधील रिक्त जागांवर शिक्षण विभागानं नियुक्त्या दिल्या, परंतु अनेक संस्थांच्या व्यवस्थापनानं वेगवेगळी कारणं देत त्यांना हजर करून घेण्यास नकार दिला। त्यामुळे या शिक्षकांची अवस्था केविलवाणीत झाली आहे। पूर्वी कार्यरत असलेल्या शाळेतून कार्यमुक्त प्रमाणपत्र घेतलं तर नवीन शाळा हजर करून घेत नाही। त्यामुळे न घर का न घाट का अशा स्थितीत करायचं तरी काय असा प्रश्न या शिक्षकांना पडलाय। आज आमची अशी स्थिती झालेली आहे की ना घर का ना घाट का। आम्ही काय करायचं? आम्ही पहिल्या शाळेत जायचं? आमची अवस्था काय आहे हे शासनाने जाणून घेतलं पाहिजे। 19 वर्षे सेवा झालेली असली तरी सुद्धा मला माझ्या आर्थिक त्याचप्रमाणे मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य माझं बिघडलेलं आहे। 4 दिवसापासून मला झोप लागत नाही। या शिक्षकांनी आपली समस्या शिक्षण विभागाकडे मांडली। शिक्षणाधिकाऱ्यांनी आता त्यांना पुन्हा मूळ शाळेत हजर होण्यास सांगितलं। ज्या संस्था हजर करून घेण्यास तयार नाहीत त्यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलंय। जे काही शिक्षक आहेत त्यांना त्यांच्या मूळ शाळेवर आपण काम करण्याबाबत या ठिकाणाहून पत्र देणार आहेत आणि अडचण समजावून घेऊन आणि शासनाचे मार्गदर्शन घेऊन पुढची त्या ठिकाणी कार्यवाही करण्यात येईल। अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाबाबत शासन ठोस भूमिका घेत नाही। दुसरीकडे शिक्षण विभाग आणि संस्थाचालक यांच्यातील रस्सीखेचीत शिक्षकांचे मात्र हाल होत आहेत। प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।